नमस्कार. सिंपल लिव्हिंग विथ विद्या ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते. आज ना आपण लहान मुलांसाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलोय, क्रिस्पी कॉर्न. ते कसे करायचे ना ते आता आपण बघूया. क्रिस्पी कॉर्न करण्यासाठी ना आपण हे कॉर्न घेतलेले आहेत. मी एक बाउल भरून बरोबर कॉर्न घेतलेले आहेत, साधारण 1/2 किलो आहेत. हे मी आता ना गरम पाण्यामध्ये शिजायला टाकणार आहे. फक्त उकळून घ्यायचे आहेत आपल्याला 5 ते 10 मिनिटं. त्यामध्ये ना 1 चमचाभर मीठ घालायचं आणि त्याला आता बॉईल करूया. एक 5 ते 10 मिनिटात होऊन जाईल. कॉर्न उकडलेत आपले, 5 ते 10 मिनिटं होत आलेत आणि आता मी बंद करते. ते उकडल्यानंतर ना आपण एका चाळणीमधून हे निथळून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित असे. हे कॉर्न मी आता व्यवस्थित असे पसरून घेतलेले आहेत. आता ना ह्याच्यावरच आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. ते संपूर्ण सगळीकडून लागेल, ह्याला व्यवस्थित कोट होईल किंवा घोळवून व्यवस्थित असं लागेल सगळीकडे. अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं ह्याच्यावर. हे दाणे ओले असतानाच करायचं, म्हणजे कसं पटकन त्याला लागले जातात असे व्यवस्थित. असं भरपूर असं लावून घ्या, म्हणजे ना त्याला एक कवर तयार होईल कॉर्नच्या भोवती व्यवस्थित असं. हे बघा आता बऱ्यापैकी सगळीकडे लागलेलं आहे आपलं कॉर्नफ्लॉवर. सगळ्या दाण्यांना व्यवस्थित लागले. आता ना आपण हे तळून घ्यायचंय. कॉर्न आपले उकडून झालेले आहेत आणि आता आपल्याला ते सगळं कोटिंग केलेलं आहे, सगळं झालंय. तळायला घ्यायचे. पण त्याआधी मी एक महत्वाच्या अशा काही टिप्स देते की कॉर्न ना तळत असताना जसे शेंगदाणे उडले जातात ना तेलामध्ये, तशी कॉर्न सुद्धा फुटून उडण्याची शक्यता खूप असते. गॅस आपला मोठा असतोय, त्यामुळे तेलाचा आणि कॉर्नचा असा फटकन उडून अंगावर येण्याची शक्यता असते. लहान मुलांना जवळ ठेवू नका आणि सोडल्यानंतर ना थोडा वेळ साईड लावायचं. जोपर्यंत ती एक तळण्याची प्रक्रिया सुरू होत नाही आणि ते थंड होत नाही ना, तोपर्यंत पुढे जायचं नाही. लांब झाल्यानं थोडंसं तुम्ही त्याला हलवू शकताय, पण एकदा ते हे झालं की मग आरामात तुम्ही तळून काढा. पण शक्यतो सावधगिरीनं हे करा. खूप छान लागतात म्हणूनही मी केलेले, पण चांगल्या जर काळजी घेऊन तुम्ही केली ना तर काहीही त्रास होणार नाही तुम्हाला. चला तर मग आता करायला घेऊया आपण. तेल आपलं आता कडकडीत असं तापलेलं आहे. मी ना आता ही जाळी आहे ना, ह्याच्यामध्ये कॉर्न घेते आणि मग ह्यात सोडते. अशा पद्धतीने हे घ्यायचे आहे ह्याच्यात आणि ना ह्यात सोडायचे. बघितलं ना आता असे फटफट फुटत असतात हे कॉर्न. गॅस मोठाच ठेवायचा, पण थोडंसं साईडला उभं राहायचं आणि थोड्याच वेळात ते तळून तयार होतं. आता बघा आता शांत झालं. आता जास्त फुटत नाहीत ते आणि असे मस्त असे तळून घ्यायचे. ते आणखी थोडेसे लालसर झाले की काढायचे. आपल्याला ना ह्यातच लक्षात पण येते की असे कुरकुरीत व्हायला लागलेत असे. आता काढून घेऊया आपण. आपले झालेले आहेत कॉर्न. आता ह्याच्यापेक्षा जास्त ठेवले ना तर ती फुटण्याची शक्यता असते, त्यामुळे आता काढूया आपण. आता आपण दुसरा दाणा टाकूया. हे बघा आपले मस्त असे कॉर्न कुरकुरीत असे तयार झाले. आवाज बघा तुम्ही त्याचा. आता ना कॉर्न चाट करायचं यायचं आपल्याला. कॉर्न चाटसाठी ना जास्त काही तयारी करायची नाही आपल्याला. मी तिथं एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्यानंतर काही मसाले घेतलेले आहे, ज्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे, अर्धा चमचा जिरा पूड आणि एकदम थोडंसं असं चाट मसाला घेतलाय आणि थोडंसंच मीठ, कारण आपण शिजवताना पण थोडंसं मीठ घातलेलं होतं. त्यानंतर हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला आणि हे आपल्याला कॉर्नवर घालायचं. आता हे मी कॉर्नवर घालते असं बघत बघत घाला आणि हे मिक्स करायचे व्यवस्थित असे. व्यवस्थित सगळे मसाले याला लागलेले आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. अशा पद्धतीने ना आपलं क्रिस्पी कॉर्न चाट तयार झालेलं आहे.
मी यामध्ये कांदा घातलाय, पण कांदा घालायची काही गरज नाहीये. जर तुम्हाला नको असला तर कांदा घालू नका, कारण कांदा घातल्यानंतर लगेचच खायला घ्यायला लागते. एकतर शेवटी घाला खायच्या अगोदर, त्यामुळे कॉर्न थोडेसे नरम पडते. किंवा नुसतंच तिखट मीठ घालून असेच जरी खाल्ले ना तरी पण एक नंबर छान लागते ते. अशा पद्धतीने ना मुलांसाठी संध्याकाळच्या भुकेसाठी मस्त असा हा मेनू आहे. मुलांना खूप आवडेल आणि मुलांनाच काही सगळ्यांनाच आवडेल. तुम्ही पण करून बघा आणि मस्त मस्त असे कमेंट्स मला द्या. थँक्यू.